अगदी प्रत्येक समालोचकाला संधी देणारी ही स्पर्धा. आज पाहिलं गेलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, अगदी मोठे गावचा एक देवराम या आयोजकाला सॉरी इथे समालोचकाला आज बोलवलं गेलं. अगदी पडद्या आड लपलेले आज हॅलो समालोचक या स्पर्धेत निश्चितच आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो. तर आताच बघा चालू सामन्यासाठी माणगाव जय भैरवी माणगाव संघासाठी अनंत राघू उघडे यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्या मान्यवरांचं सुद्धा आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं तुमचं मनपूर्वक सहर्षी स्वागत आहे. सामना सुरू आहे. ओव्हर टू कृष्ण सर. थँक्यू सो मच. पाहायला गेलं तर पहिला विकेट, अगदी पहिला ब्रेक थ्रू निर्माण झालाय टीम जय हनुमान दोदानी संघाच्या बाजूनं. पहिला विकेट अगदी प्रस्थान करतोय, अगदी जड पावलाने दगवच्या आश्रयाला पाहतोय. फलंदाज रोशन बाद झालाय. अगदी पहिला मोठा धक्का, अगदी ओपनिंगचा फलंदाज मात्र दगवच्या आश्रयाला पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज झीन झालाय मैदानाच्या आतमध्ये. जगदीशला पाहतोय. अगदी स्ट्राईक एंडवरती गोलंदाज पाहिला तर संजय निरगुड्या या गोलंदाजाला पाहतोय. अगदी पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकची शिकार ठरला नरेश. अगदी संघाचा श्री गणेश देखील झाला नाही. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जगदीश सज्ज आहे. पहिला बॉल पेस करेल. अगदी मधोमध टप्पा पडला गेला आणि स्विंग दर्जाच्या अंतर्गत गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी या गोलंदाजाचा विचार करावा ना तेवढं कमी आहे. कारण पाहायला गेलं तर ॲक्सिडेंटमध्ये या गोलंदाजाचा थोडासा हात फ्रॅक्चर झाला होता. त्या अनुषंगाने पाहिलं तर आज गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. अगदी मानगावाडी संघाचा विचार केला तर कर्जत विभागामधून आज संघ पनवेल विभागामध्ये स्थलांतर झालाय खेळण्यासाठी. अगदी भास्कर 11 दोदाणी आयोजित ही स्पर्धा. अगदी त्या स्पर्धेला तिसरा सामना आज रंगला जातोय. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला दोदाणी संघ तर दुसऱ्या बाजूला मानगावाडी संघ. अगदी फ्लिप केलाय, कॅच, क्या बात आहे. अगदी झेल टिपला जातोय. थर्डमॅनच्या दिशेला लागणारा दुसरा धक्का. जगदीश देखील बाद झालाय. अगदी सोस्त्यामध्ये बाद झालाय. त्याच नंतर शतरक्षण पाहिलं गेलं होतं पांडुरंग चौधरी. अगदी तिसऱ्या लेगला पाहतोय आपण. अगदी चांगली कॅच तिथे टिपली गेली आणि लागणारा दुसरा धक्का टीम मानगावाडी संघाला. धावफलकाचा विचार केला ना तर फक्त अजूनही 0 धावसंख्या, लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा सज्ज संजय निरगुडेला पाहतोय. अगदी हा देखील बॉल स्लॉट मध्ये, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर अगदी मी म्हणलं आजच्या नाईट मधल्या मिडल षटक राहील का. अगदी पाहायला गेलं तर 2 विकेट त्याच्या नावावर राहिले संजय निरगुडा. हॅलो. तर कंबळू कांबडी सतीशवाडे एक सामाजिक कार्यकर्ता त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर आपण स्टेजवर येऊन आपण असा नसतो वा. या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं तुमचं मनपूर्वक सरशी स्वागत आहे. और टू कृष्ण सर. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट पाहिली तर मानगावाडी बनाम दोदाणी संघ असे 2 संघादरम्यान बिग फाईट पंच पाहायला मिळतो. अगदी गोलंदाजाचा विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. अगदी पाहिलं गेलं तर शेवटचा बॉल असेल. मिडल षटक येईल का संजयच्या माध्यमातून. शेवटचा बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये, अगदी मिड ऑन क्लिअर करेल. बॉल चालाय सीमा रेखा बाहेर. दणदणीत आणि खणखणीत चौकार.
थँक्यू सो मच. अगदी योगेश सरांचा आवाज मात्र अगदी जगतामध्ये पसरला गेला. त्याच अनुषंगाने त्यांची धून देखील मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. जसं सचिनच्या बॅटमधून चौकार निघाला आणि योगेश वाघ सरांचा आवाज मात्र डीजेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेलाय. अगदी षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या माध्यमातून विचार केला तर 6 बॉल फेकले, त्याच्यामधून 4 धावा खर्च केला आणि 2 विकेट देखील प्राप्त केल्या. व्हेरी गुड बॉलिंग संजय निरगुडेच्या माध्यमातून पाहायला गेल्या. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक गजानन अगदी एक चांगला वेगवान तेज तरार गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान संघाच्या बाजूना पाहतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहतोय, हरीला पाहतोय. अगदी हरीचा देखील विचार केला तर हा देखील फलंदाज चांगला आहे, परंतु पिवन पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना नॉन स्ट्राईक एंडवरती जरूर उभा होता. त्यानंतर जसं दुसऱ्या ओव्हरला स्टार्ट झाल्या त्याचप्रमाणे त्याला स्ट्राईक भेटली गेली मैदानाच्या आतमध्ये. हरी या फलंदाजावर अगदी संघाच्या पूर्णशा जिम्मेदाऱ्या असतील. चला गजानन थोडं स्पीडअप घ्यायचंय, पंच ऑन करायचंय बा मैदानाच्या आतमध्ये. श्यामची भगत त्याचनंतर चंदू बसमा असे 2 पंच या सामन्याला लेखले गेलेत. अगदी चांगली नियमावली अटूट नियमावली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत्या. निश्चितच डान्सर देखील आपल्याला पाहायला मिळतं चंदू बसमाच्या माध्यमातून. चांगली डान्सिंग पंचिंग आपल्याला पाहायला मिळत्या. पहिला बॉल पेस करेला हरिया, अगदी बॉल पडला अगदी वाईड लाईनच्या अथून जाणारा चेंडू. पहिला बॉल डॉट झालाय. त्या अनुषंगाने पाहिलं गेला तर धोदाणी संघ थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. अगदी पाहायला गेलं तर 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची 3 षटकं संपली गेली पाहिजे, अन्यथा चौथ्या ओव्हरमध्ये एक गडी सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. अगदी टाइम अलर्ट असेल. अगदी हा देखील बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. चेंडू मागे शतरक्षक पळतोय, परंतु चेंडूने रेस जिंकल्या आणि मी म्हणेन नशिबाचा चौकार डीजा. पुढे सरसावर चाललाय 8 या आकड्यावरती. अगदी चांगली गोलंदाजी जरूर होत्या, परंतु एसटी रक्षकाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या चुक्या मैदानाच्या आतमध्ये सांगून जातील. शेवटच्या बॉलपर्यंत हा फलंदाज कितपत महागडा ठरेल ते पाहणे तितकंच गरजेचं राहील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गजानन चौधरीला पाहतोय. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला गेलं तरी ते बाह्याला जखम आहे, तरी देखील हा फलंदाज क्रीजमध्ये आपल्या संघासाठी अगदी संघर्ष करत असताना पाहतोय. अगदी पहा फलंदाजाला सांगू इच्छितो की आपल्या जिम्मेदारीवर मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. पहा अगदी पायाला जखम असताना देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी झुंज देत असताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी हा देखील ब्लॉक मध्ये टाकला जाणार आहे चेंडू. बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी पाहतोय. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेला तर एक दोदाणी गावचा एक चांगला सितारा गजानन चौधरी, त्याच्याकडे सातत्याने वेगवान गोलंदाजी आणि अगदी चांगला अनुभव त्या गोलंदाजाकडे पाहिला जातो, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहिली जाते. अगदी हा देखील बॉल चांगला सजलाय, लेकिन परंतु पाहतोय अगदी धाव सिंगल मिळाली या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने पाहिलं गेला तर धावफुले थोडंसं सरकले गेले 9 या आकड्यावरती. अगदी पाहायला गेलं तर काही चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. पाहायला गेला मानगाववाडी संघ अगदी कर्जत विभागामधून आलेला संघ आज पनवेल नगरीमध्ये आपल्या संघ घेऊन पूर्ण उतरला गेला आणि प्रथमतः टॉस जरूर हरला. त्याचनंतर प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली. त्याचनंतर क्षेत्ररक्षण घेत असताना धोदाणी संघाने खेळलेली कमालीची गोलंदाजी. षटक क्रमांक दुसरा
षटकाच्या माध्यमातून विचार केला तर मग धावफलकावरती धावा लागल्या Hello. गेल्यात फक्त 9 धावा. तर या ठिकाणी कंबळू कांबडी साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. एक सामाजिक कार्यकर्ता सतीजवाडी गावचे एक ड्रेसिंग व्यक्तिमत्व आज ते या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्याकरता आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक सहर्षे स्वागत आहे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं आणि या ग्रामस्थ चषक दोदानीच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक सहर्षे स्वागत. और टू कॉम्बॉक्स थँक्यू शांतारामजी सर. अगदी तिसऱ्या गोलंदाजीला सुरुवात झाल्या आणि पाहता पहिला बॉल टाकला प्रमोद चौधरी. अगदी वेगवान तेज तर्रार गोलंदाज सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु आज जय हनुमान संघामध्ये प्राचारित केला गेला हा गोलंदाज. अगदी कामगिरी चांगली असेल यात तीळ मात्र शंका नाही. हा देखील बॉल त्याच रिजन मध्ये आमच्याकडे पंच वळून सांगतील अगदी अवांतर धाव. अगदी दोन्ही हाताची कवायत करताना पाहतोय वाईडलाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू. सिंगल धाव मिळेल, सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 10 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला पहिला बॉल चांगला सुरेख टाकला होता, त्याच नंतर फुल टॉस वरती फुल टोल द्यायचा जरूर होता, परंतु अगदी मिड विकेटला तैनात होता क्षेत्ररक्षक बालाराम सांबरिया. त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू अगदी विसावला गेला आणि लागणारा तिसरा धक्का टीम मानगावाडी संघाला टीजा. हरी देखील बाद झालाय, त्याचनंतर रोशन बाद झाला, त्याचनंतर जगदीश देखील बाद झालाय. इनट 5व्या क्रमांकाचा फलंदाज झीन झालाय मैदानाच्या आतमध्ये. रवीला पाहतोय. अगदीच तिसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती फक्त धावा लागल्या गेल्या. 10 धावा धावफलकावरती. हा देखील बॉल सुरेख फेकला होता स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवरती. चेंडू अडवायचा होता, परंतु इथे काय घडतंय तू मैं क्षेत्ररक्षकाची फंबलिंग पाहायला मिळते. त्याचप्रमाणे चुकीचं कलेक्शन देखील मैदानाच्या आतमध्ये झालं गेलं. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर 2 धावा कनेक्ट केल्या. 2 धावेच्या माध्यमातून विचार केला तर धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 धावा धावफलकावरती. तिसरं षटक चालू असताना लॉस ऑफ 3 विकेट. अगदी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी चालली गेली अद्याप दुधाणी संघाच्या बाजूने. हा देखील बॉल पनिश केला. क्षेत्ररक्षक तैनात संजयजी निरगुडाला पाहतोय. अगदी चांगलं झेल कॅरी केलंय. लागणारा तिसरा धक्का, सॉरी चौथा धक्का. बाद झालाय. अगदी 4 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आले होते. 4ही फलंदाजाला मैदानाच्या बाहेर काढण्यात काम मात्र अचूकरित्या पार पाडलं गेलंय. अगदी दुधाणी संघाच्या बाजूने क्षेत्ररक्षणाचा मानस ठरवलं होता. अगदी चांगला निर्णय मी म्हणून मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी अद्याप देखील राहिली गेले प्रमोदच्या माध्यमातून. हा देखील बॉल अगदी लिडिंग जरूर लागलाय. अगदी उंच जास्त गेला होता चेंडू, त्या अनुषंगाने पाहिलं गेला. क्षेत्ररक्षक पांडुरंग चौधरीला पाहत होतो. अगदी बॉल निसटला आणि पाहता पाहिलं गेलं तर हेलो. तर पिंपळवाडी संघ आपण ज्या ऑर्गनायझर कमिटीच्या फॉर्मॅलिटीज आहे ना त्या पूर्ण करायच्या आहेत बघा लगेचच, अशी प्रेमाची विनंती आहे ऑर्गनायझर कमिटीची. थँक्यू सो मच. पाहिलं गेलं तर 2 धावा कनेक्ट केल्यात. त्या 2 धावेने विचार केला धावफलकावरती अगदी परिणाम झालाय. हा देखील बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर चेंडू डायरेक्ट हिटची संधी. अगदी इथे संधी चुकली गेली. त्या अनुषंगाने पाहिले गेले तर पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट केल्या गेल्यात आणि तिसरं षटक देखील संपलंय. 3 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती डीजा.
माध्यमातून विचार केला तर धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापही विचार केला तर दुधाणी संघाकडे गोलंदाजी फार चांगली आहे. त्या अनुषंगाने घेतलेला निर्णय अद्यापही चांगल्यारीत्या सफल झाला गेलाय. पाहायला गेलं तर षटक क्रमांक 4 संघाचा 4 आणि वैयक्तिक पहिला षटक बुमराच्या माध्यमातून पाहतोय. अगदी बुमराचा देखील विचार केला तर हा देखील गोलंदाज चांगला आहे. अगदी वेग पाहिला का या गोलंदाजाकडे वेग पाहिला ना फार सुरेख आहे. परंतु फलंदाजी करत असताना मानगाववाडी संघ मात्र इथे थोडासा बॅकफुटवर गेलाय. त्या अनुषंगाने पाहतोय पहिला चेंडू फेस करेल. मात्र इथे काय घडते प्रत्येक बॉल जरूर स्लॉट मध्ये येतोय परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते टीम मानगाववाडी एका बाजूला दुधाणी संघ. अशी दोन संघादरम्यान बिग फाईट मॅच अगदी रंगली जरूर जाते परंतु अगदी गोलंदाजीचा दबदबा पहा. अगदी रिव्हर्स अटेम्प्ट इथे सजवला होता फॉटा परंतु इथे तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र पोलीस संजय लाल्या चौधरी यांचे इथे शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आपण आस्थान असतवा. आज या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ऑर्गनायझर आहात. त्यांचंही मनपूर्वक सरशी स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं. थँक्यू सो मच. अगदी पाहायला गेलं तर मानगाववाडी स्थिती फार बिकट आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी धावफलकावरती रन्स मात्र जोडलं जात नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेला तर प्रत्येक गोलंदाजांनी केलेली कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. बुमराज पुन्हा एकदा तयार. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती दशरथला पाहतोय. अगदी डावखुऱ्या हाताचा फलंदाज अगदी 7व्या क्रमांकाला जरूर आलाय परंतु आपल्या संघाची जिम्मेदारी या फलंदाजाला घ्यावी लागेल. धावफलकाचा विचार केला तर फक्त 16 धावा धावफलकावरती कन्वर्ट झाल्या गेल्यात. हाफ ट्रॅकर चेंडू जरूर होता. पनिश करायचा होता या बॉलला परंतु इथे पंच सांगतील लेगबाईच्या माध्यमातून फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून विचार केला तर 17 धावा धावफलकावरती अद्यापही जोडल्या गेल्यात. चौथं षटक चालू असताना पाहिलं गेला 3 चेंडू चांगल्यारीत्या फेकले गेल्यात परंतु 3 चेंडू कशा रीतीने चांगले फेकले जातील ते पाहणं तितकंच गरजेचं राहिलं मैदानाच्या आतमध्ये. चला दुधाणी संघ स्पीडअप घ्यायचा आहे. अगदी नाईट शृंखला आज आपण या स्पर्धेचा पहिला दिवस. अगदी थोडा उशीर झाला या स्पर्धेला. त्याच नंतर अगदी आजच्या नाईट शृंखलेतील हा तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगला जातोय. अगदी एका बाजूला पाहतोय मानगाववाडी संघ अगदी कर्जत विभागामधून आलेला संघ त्याच्या विरोधात फाईट करतोय टीम जय हनुमान दुधाणी संघ. ह्या बाद आहे. अद्यापही दुधाणी संघाची गोलंदाजी फार सुरेख आहे. अगदी क्रॉस द लाईन खेळण्याचा पूर्ण प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचं एलिव्हेशन जमत नाही. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर एसटी रक्षकाच्या हातामध्ये अगदी जाऊन चेंडू विसावला गेलाय. डॉनची सांगता अगदी विचार केला तर काही चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. एखादा मोठा फटका येईल का या चेंडूवरती. तर संजय लाल्या चौधरी आपण स्टेजवर येऊन आपण आस्थान असतवा. आज दुधाणी संघाचं लक फॅक्टर पाहिलं गेलं. आज प्रत्येक खेळाडू अगदी दुधाणी संघाचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच नंतर गोलंदाजी फार सुरेख आहे. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 17 धावा. येणारे बॉल असतील 24 आणि 18 धावेची गरज आहे टीम दुधाणी संघाला. डीजा ते सन्मान करणार आहोत. तर सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे बघा. तर मारुती मंगळा चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने या साहेबांचा सन्मान सोहळा केला जात आहे. महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची
भेट आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे यथोचित सन्मान केला जात आहे. तर त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. तर माऊली इलेव्हन बोरीची वाडी आणि हरिक्राम बी या दोन्ही संघांना आमचा पहिला पुकार असेल. तर आपण टॉस करण्यासाठी आपण लगेचच या बघा. चालू सामना संपल्यानंतर लगेचच इथे मॅच सुरू होणार आहे. तर पहिला पुकार असणार आहे दोन्ही संघांना. चला पंच, सामना लगेच चालू करा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे पहा. जयहनुमान दोदाणी संघाच्या ओपनिंग फलंदाज लगेचच जायचा. गजानन चौधरी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपले ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे पहा. तर प्रत्येक संघांना बघा, ऑर्गनायझर कमिटीची प्रेमाची विनंती आहे. ज्या ऑर्गनायझर कमिटीच्या फॉर्मॅलिटीज आहे ना त्या तुम्ही लगेचच पूर्ण करायच्यात बघा. चला मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज अगदी डॅसिंग डायनामाइट या नावाने ओळखले जाणारे राजा चौधरी आणि त्याच्या जोड साखळीला बांधवा बालाराम सांद्री असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर माफक आव्हान ठेवलं गेलंय. परंतु मानगाववाडीचा विचार केला तर गोलंदाजी ह्या संघाकडे देखील खूप सुरेख आहे. आम्ही बऱ्याचशा मैदानावरती पाहिले गेल्या, परंतु आज पनवेल नगरीमध्ये कशा रीतीने खेळ त्यांचा साकारला जाईल याच्याकडे प्रत्येक प्रेक्षकांच्या अगदी नजरा राहतील. परंतु आज दोदाणी संघाने केलेली कमालीची गोलंदाजी अगदी जरूर टॉस जिंकला होता आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारलं होता. त्या अनुषंगाने पाहिले गेले तर गोलंदाजी खूप सुरेख झाली आणि तब्बल टार्गेट सेट झाले. येणारे 24 बॉल आणि 17 धावेची गरज आहे. अगदी पाहिलं गेले तर या संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर प्रथम फलंदाजी करत असताना स्ट्राईक एंडवरती पाहतोय बालाराम सांबरिया, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, चांगल्या रीतीचा फलंदाज आहे. परंतु आज या सीझन मध्ये पाहिलं गेलं तर अगदी थोडासा बॅकफुटवर आहे. याच्याकडे सातत्याने लक्ष जात आहे. अगदी चला स्पीडअप घ्यायचा आहे. मानगाववाडी संघ अगदी फील्ड सजली देखील आहे. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज हरीला पाहतोय. पहिला बॉल पेस करेला बालाराम सांबरिया. अगदी स्टेट अँड सेफ ड्राईव्ह केलेला चेंडू अगदी शतरक्षक तैनात आहे. उचली फेकीपर्यंत फक्त सिंगल धाव मिळेल. अगदी संघाचा श्री गणेशा सिंगलच्या माध्यमातून कन्वर्ट केला जातोय आणि स्ट्राईक एंडवरती पाहतोय राजा चौधरी. अगदी माऊली इलेव्हन बोरीची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण आजच्या रात्रीतील चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हरिक्राम बी दोन्ही संघाला भिडत असेल दुसरा पुकार असेल. आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरिता या. निश्चितच हाफ इनिंग झाली की दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये येण्याचं कृपा करावे. आणि इथे पहा नाव घेतलं आणि त्या फलंदाजाचा राजा चौधरी, कोण विसरेल्या फलंदाजाला. अगदी संघाची धुरा सांभाळणारा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून अगदी फाईन लेगला 2 धावा कन्वर्ट केल्या. आणि संघाचा धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. धावा किती पंच? 3 का? येस, 3 धावा अगदी कन्वर्ट केल्या. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 4 धावा धावफलकावरती. अगदी फुलटॉस चेंडू, शतरक्षक तैनात, परंतु पाहत राहील दर्शक मात्र. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स आलाय. बालाराम ब्रँड चौकार. निश्चितच पाहायला गेलं तर सामना पहिल्याच ओव्हरमध्ये फिनिश होतोय की काय, परंतु अगदी वेग पाहिला, अगदी टप्पा पडला आणि वेग सुंदर आहे गोलंदाजी मार्कवरती. जरी चला माऊली इलेव्हन बोरीचवाडी आणि हरिक्राम बी या दरम्यान टॉस केला जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सध्या कार्यरत आहे संजय लाल्या चौधरी यांच्या पवित्र शुभ हाताने इथे टॉस केला जाणार आहे. ह्या बॉलवरती फक्त सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या माध्यमातून पाहिलं गेला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 9 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार यस केला तर कृष्णा, टॉस केला जातो टॉस बॉक्स मध्ये. माऊली इलेव्हन बोरीचे वाड्या त्यांच्या विरोधामध्ये हरिग्राम बी संघ मैदानाच्या आतमध्ये आजच्या रात्रीतील लॉस मधील आपण चौथा सामन्यातील लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. जरूर टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय तर माऊलीवरून बोरीची वाडी संघाने टॉस जिंकलाय. परत निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर समोरच्या टीमला करायची आहे फलंदाजी. तर किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत धाव संख्येचे आम्ही थांबू शकतो. पहिलेच वेळ आहे, अजूनपर्यंत यांच्या सोबत मॅच झालेली नाही आमची. पहिल्याच या साईडला आलो खेळायला. बघू आता कसं काय ग्राउंड एवढा हे नाही, काहीतरी ऍडजस्ट करून घेऊ. त्यांना कमीत कमी धावा संख्या रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्ही या आयोजनामध्ये पहिल्यांदाच आलात पनवेल परिसरामधील. तर आयोजनाविषयी शेवटचा प्रश्न काय सांगाल? आयोजन तर एक नंबर केलंय. माझ्या टीम कडून मी सर्वांत पहिल्या आपल्या आयोजनाचा हे करतो. आपल्या थँक्यू सो मच. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेण्याचा निर्णय सामना संपला. लगेच जायचा आहे. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन आहेत कृष्णा पारधी सर. थँक्यू जी. अगदी बाईट घेतली खूप सुरेख. थोडंसा का होईना परंतु आज आदिवासी समाजाचे सामने अगदी नाईट टुर्नामेंट मध्ये भरवले जातात. तर आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नरेश गुटे आम्ही विनंती करू. आपण लगेचच त्याला मी विनंती करीन. बाळाराम सांबरे आपल्या पवित्र शोभाताना नरेश गुटेला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करायचा आहे. थँक्यू सो मच. पाहायला गेलं तर झेल ठिपला गेलाय. स्वतःच्या सुरू गोलंदाजीवर पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान दोदाणी संघाला. बाला सांबरी बॅक टू द डगआउट. डीजा पाहतोय गोलंदाज जगदीशला पाहतोय. अगदी पहिल्या बॉलवरती मोठा धक्का टीम दोधणी संघासाठी त्या दिला गेलाय. त्या अनुषंगाने धावफलकाचा विचार केला तर धावा लागल्या गेल्यात 11 धावा धावफलकावरती. अद्यापही विचार केला तर 6 धावेची गरज आहे टीम दुधाणी संघाला. अगदी सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला पाहतोय सुनीलजी चौधरी आणि त्याच्या जोड साखळीला पाहतोय राजा चौधरी. असे 2 सख्य बंधू मैदानाच्या आतमध्ये. अगदी बॉल अगदी थोडासा स्विंगरित्या अगदी स्लोअर पद्धतीची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. अगदी थांबवून ठेवलंय फलंदाजांना अगदी जशाच जसा. मात्र इथे उत्तर देण्याचं काम मात्र या गोलंदाजाने जगदीशच्या माध्यमातून केलं जात आहे. क्या बात आहे. यस, अगदी पाहिलं गेलं तर सेकंड बॉल देखील त्याच पद्धतीने कन्वर्ट केलाय. अगदी स्लोअर पद्धतीने चेंडू फेकले जात आहेत. अगदी दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाल्या त्याच नंतर पहिल्या बॉलवरती विकेट आला होता. त्याच नंतर लगातार 2 चेंडूची डॉटची सांगता मैदानाच्या आतमध्ये. सुनील चौधरी अद्यापही त्याची बॅट बोलली जात नाही या मैदानाच्या आतमध्ये. एखादा बॉल त्याच्या बॅटच्या स्लॉटमध्ये सापडला तर मग सीमा पार होईल या तीळ मात्र शंका नाही. परंतु पुन्हा एकदा सज्ज जगदीशला पाहतोय. अगदी फुलटॉस चेंडू जरूर होता. शतरक्षक तैनात या मिड विकेटला अगदी चेंडू कव्हर करेपर्यंत फक्त या बॉलवरती मिळेल सिंगल धाव. सिंगलच्या माध्यमातून धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तर 12 या आकड्यावरती. अगदी विचार केला तर ओपनिंगला गेलेला फलंदाज राजा चौधरी अगदी संघाची धुरा सांभाळणार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अगदी स्टेप आउट केला होता परंतु अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अगदी बॉल पडला आणि उसळी अचूक टप्प्याची होती आणि एसटी रक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन चेंडू विसावला. डॉटची सांगता. अद्याप विचार केला तर दुसरं षटक चांगलं फेकलं गेलंय
पहिलं षटक या रीत्या आलं असतं कुठेतरी दुधाणी संघावर थोडंसं प्रेशर क्रिएट केलं असतं, परंतु इथे काय घडतंय, वारंवार चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक दुसरं देखील संपलाय. 2 षटकाच्या माध्यमातून विचार केला तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट डिझ्या. अरे 12 चेंडू आणि रन्स बनवायच्या. रन किती हवेत? अद्यापही धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 12 धावा. येणारे बॉल असतील 12 आणि रन्स बनवायच्या 5 धावा. अगदी समीकरण फार सोपं आहे, परंतु गोलंदाजी अगदी तिखट दर्जाची होईल का? ज्या रीतीने जगदीशने गोलंदाजी हाताळली गेली त्याच रीतीची गोलंदाजी ते करावी लागेल. क्या बात आहे, मैदानाच्या आतमध्ये वेग सुरेख वापरला जातोय. अगदी वेग फार चांगला आहे गोलंदाजाकडे. गोलंदाज पाहतोय आणि पाहायला गेलं तर बघा, आम्हाला ऑर्गनायझर कमिटी सांगेल की ज्या फ्रेश पूलमध्ये पहिला जो संघ 2 संघादरम्यान पहिली मॅच खेळवली जात्या त्या संघाला मात्र त्या बाय दिली जात्या. त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर धुंद्रे फणसवाडी या संघाला प्रथमतः बाय दिली जाईल आणि सिरियल वाईज सामने खेळवले जातील. ह्या बात अगदी फ्लिप केलाय. थर्डमॅन कव्हरला चेंडू गॅदर करायचा होता, परंतु बॉल चालाय सीमा पार गोलीच्या वेगाने. सुनील ब्रँड चौकार. वाटला होता कुठेतरी बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये धोदाणी संघाने केलेली कमालीची गोलंदाजी त्याच नंतर फलंदाजी करत असताना अगदी पाहायला गेलं तर 16 धावा धावफलकावरती कन्वर्ट झाल्या. अद्यापही विचार केला तर एक रन्स अजूनही पेंडिंग आहे पहा जिंकण्यासाठी. 6 पाहिजे होत्या पहा. अजूनही 1 रनची गरज आहे. अगदी पाहायला गेले तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 17 धावेला विन होतं पहा. चला फील्ड सजवून घ्यायचं. 1 रन्स अद्यापही विन साठी पाहिजे टीम धुदाणी संघाला. अगदी असं वाटलं होतं की चुरशीचा सामना होईल मैदानाच्या आतमध्ये, परंतु आज कुठेतरी मानगाववाडी संघ थोडासा कमीपणा पडला फलंदाजी करत असताना. त्याच नंतर गोलंदाजी जरूर चांगली झाली होत्या, परंतु थोडंसा बॅडलक टीम मानगाववाडी संघ. अद्यापही 1 रनची गरज आहे. चला सामना स्पीडअप घ्यायचा आहे. नेक्स्ट मॅच तयार राहायचं दोन्ही संघाने. अगदी टॉस देखील झालाय. अगदी इथे विराट कोहलीच्या स्टाईलने बॉल चालाय सीमा रेखाबार. विजयाचा फटका राजा ब्रँड चौकार. सामन्याचा सामनावीर हिरो ठरलाय नो डाऊट. ज्यांनी चांगली गोलंदाजी 4थं षटक हाताळत होतं त्या अनुषंगाने पाहिलं गेलं 2 विकेट आणि 1 रन तो ठरलाय सामन्याचा सामनावीर. बुमराज यायचे पास स्टेजवरती.